नमस्कार, जय भीम. मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर. वसतिगृहासाठी वसतिगृहासाठी ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना. 11वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच बिगर व्यावसायिक विद्यार्थ्यांसाठी 15 जुलै ही वसतिगृहाला फॉर्म भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. आता फक्त 2 दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की तात्काळ HMASNEW.MAHIT.org या वेबसाईटवर जाऊन आपले ऑनलाईन फॉर्म भरावे. बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला वसतिगृहाला फॉर्म भरायचा आहे, स्वाधारला फॉर्म भरायचा नाही. तर मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या ऍडमिशनसाठी जी काही वेबसाईट दिली त्या वेबसाईटला ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचं वसतिगृहाला नंबर लागले नाही अशा विद्यार्थ्यांना आपोआप ते विद्यार्थी स्वाधारला कन्व्हर्ट होतील. त्यामुळे स्वाधारला वेगळं फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कुठलीही वेबसाईट किंवा कुठलीही लिंक नव्यानं उपलब्ध करून दिलं जाणार नाही. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो, जे विद्यार्थी आता 12वीला आहेत, काही विद्यार्थी सेकंड इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत, काही कारणास्तव मागच्या वर्षी त्यांचं वसतिगृहालाही नंबर लागले नाही आणि स्वाधारमध्येही त्यांचं नाव नाही, अशा 12वीचे विद्यार्थी, सेकंड इयर थर्ड इयरचे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी या वेबसाईटवर जाऊन आपण वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज भरावं. तिथे आपल्याला 12वीला वसतिगृहाला जर तिथे आपल्याला प्रवेश नाही मिळाला तर आपोआपच आपला अर्ज स्वाधारसाठी ग्राह्य धरला जाईल, स्वाधारसाठी कन्व्हर्ट होईल. म्हणून सर्वांनी वेळ न लावता तात्काळ 2 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, तर आपण वसतिगृहासाठी जे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे वसतिगृह प्रवेशांची, तिथे जाऊन 12वीचे विद्यार्थी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, पीजीचे सेकंड इयरचे विद्यार्थी, थर्ड इयरचे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावे आणि वसतिगृह आणि स्वाधारचा लाभ घ्यावा.